बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे माझी स्वलिखित कादंबरी मैदान. प्रकरण दुसरे. वस्तादांची दौंडी संपली. गावभर फिरून त्यांची पावलं शेवटी मैदानाला लागली. आता मैदानात 50 पोरं जमलेली पाहून त्यांना जरा समाधान वाटलं. ठरल्याप्रमाणे आज सरावाचा शेवटचा दिवस होता. दहीहंडीत भाग घेणारे सर्व खेळाडू मैदानात आज जमा झाले होते. खेळाडूंमधला उत्साह ओसंडून वाहत होता. वस्तादांना खेळाडूंना सतत काही ना काही सूचना देतच होते. वस्ताद आणि घुणे मास्तर दोघेही स्वतः मैदानाच्या मध्यभागी उभे राहून 8 थरांच्या हंडीचा शेवटचा सराव घेत होते. थरांच्या उंचीचा अंदाज घेत होते. महिनाभरापासून दहीहंडीचा हा सराव अखंडपणे या मैदानावर सुरू होता. घाम, मेहनत, पडणं, उठणं, जखमा, वेदना हे सगळं सहन करत वडगावच्या दहीहंडीचा प्रत्येक खेळाडू आता मैदान मारायचंच या एकाच ध्येयाने झपाटलेला होता. खालच्या थराला कोणाकोणाला उभा करायचं, मधल्या थरात कोण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हंडी फोडणारा बालगोविंदा कोण, यावर वस्ताद अंतिम चर्चा करीत होते. वस्तादांना धोंडीबाचा 11 वर्षांचा हलक्या अंगाचा पोरगा वसंत आठवला. कित्येक दिवसांच्या सरावात त्यानं 8व्या थरावर चढून सलामी दिली होती. शिवगावची 8 थरांची हंडी फोडायला बालगोविंदा म्हणून त्यालाच ठेवायचं हा विचार सर्वानुमते पक्का झाला. सराव संपल्यावर वस्तादांनी लागलीच सर्व खेळाडूंना एकत्र बोलावलं. नेहमीप्रमाणे भारदस्त आवाजात ते बोलले, हा उद्याचा दिस सरावाला सुट्टी घेऊया. उद्या रातच्याला सगळेजण देवळात जमूया. बाळकेसनाला पाळण्यात घालायचं, सुट्टोडा घ्यायचा आणि मागं बघायच्या आधी आपापलं घर गाठायचं. क्षणभर थांबून ते मिश्किलपणे म्हणाले, होय, घर म्हणजे थेट घरलाच, आणि घरला जायला येळ लावायचा नाही. इकडं तिकडं हंगापंगा नको. काय सांगतोय? दिसभराचा उपास सोडाय बाया बापड्या वाट बघत बसलेल्या असतात. सुट्टोडा घेऊन तुम्ही येळत जाशीला घरला तर त्यांचं बी उपास सुटतील. होय ना? व सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू पसरलं. तिथं देवळात भजन जागरण होईल. लय उशीर तिथं ताटकळत बसायची गरज नाही. करणारी करत्यात. परवा सकाळच्याला आपल्याला लवकर उठावं लागेल. परवा सकाळच्या पारी भाकऱ्यांची शेजुरी बांधून घेऊन सगळ्यांनी इथं जमूया. काय रे, जरा येरवाळीच बाहेर पडूया. सगळे वडगावकर वस्तादांच्या सूचना कान देऊन ऐकू लागले. पुढं आहे का? परवा सकाळी गुन्हे मास्तर टी-शर्ट आणि कमरला खांद्याला बांधायचं टावेल सगळ्यांनी वाटतील. ते सगळ्यांनी आठवणीनं घ्यायचं आणि ज्याचं त्यानं सांभाळून ठेवायचं. जाण्या येण्याची बी व्यवस्था करायला पाहिजे. बघूया कसं कसं जमतंय ते. अण्णा, मुक्कादम संपतराव स्वतः ट्रक घेऊन येतील, त्याची काळजी करू नका, अशोकराव म्हणाले. आणि वस्तादांची ती सुद्धा चिंता मिटली. त्यानंतर संपूर्ण मार्ग हाकला गेला. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सर्वप्रथम मैदानातल्या दौलतराव पाटलांच्या पुतळ्याला हार घालून नमस्कार करून गावातली दहीहंडी करायची. त्यानंतर माळा शेतात जाऊन वडाच्या देवाचा आशीर्वाद घेऊन मगच पुढचं पाऊल उचलायचं. पहिला टप्पा कोणेवाडी, मग शिवगाव, भिवगाव येथील हंड्यांना सलामी देत देत पारगावला संध्याकाळपर्यंत पोचायचं अशी योजना निश्चित झाली. प्रत्येक ठिकाणी सलामी देत देत पुढं जाताना मानाच्या हंड्यांजवळ वेळ वाया जाऊ नये म्हणून दोघंजण मोटरसायकलवरून पुढे जातील. तिथं जाऊन वडगावचा वीर बजरंग दहीहंडी संघ थोड्याच वेळात पोचतोय अशी नोंद करतील. मोटरसायकल कोण कोण घेणार याबद्दल ही चर्चा झाली. बाकीच्या सर्वांनी ट्रकमध्ये बसून प्रवास करायचा असं सगळं नियोजन अगदी पक्क झालं. शिवगावच्या देसाईच्या वाड्यात दुपारची भाकरी खायची असं ठरलं. देसाई हा वडगावच्या वडाच्या बाबाचा मोठा भक्त होता.
एकेकाळचा जहागीरदार आणि दौलतरावांचा जीवाभावाचा जोडीदार होता. दौलतरावांच्याच तोडीचा, मोठ्या मनाचा माणूस. काळाच्या चक्रात जहागिरी गेली, पण देसाई घराण्यानं माणुसकी जपली. दौलतराव पाटलांचा चेला म्हणून वस्ताद यशवंत अण्णांना तर तो विशेष मान देत असे, आणि म्हणूनच वडगावकर दरवर्षी त्याच्याकडेच उतरायचे, आणि तोही दरवर्षी वडगावच्या दहीहंडी संघाची अगदी आपुलकीने उत्तम सोय करीत असे. नियोजन करता करता आता रात्रीचे 10 वाजून गेलेले. सगळं मनासारखं ठरलं होतं. आता शेवटी बजरंगबली की जय म्हणायचं आणि तालमीच्या दाराला कुलूप लावून घराची वाट धरायची असं मनात असतानाच अंधारातून 2 आकृत्या डुलत डुलत मैदानाकडे येताना दिसल्या. ते जवळ आले आणि ओळख पटली. ते होते सिद्धूचा बाप सीताराम आणि सुलतान नामदेव. सकाळी लवकर बाजाराला म्हणून पारगावला गेलेले गडी आत्ता या वेळेला डुलत डुलत परतत होते. दोघांच्या अंगात चांगलीच उतरली आहे हे त्यांच्या चालण्याच्या ढंगावरून समजत होतं. त्यांचे पाय वाकडे पडत होते. झोकांड्या देत ते दोघेही कसे तरी मैदानावर वस्तादांच्या समोर आले. त्यांना नीट उभंही राहता येत नव्हतं. जिभाही कोरड्या पडून वाकड्या होत होत्या. सीतारामचे पाय कसे तरी जमिनीला लागले. त्यानं वस्तादांकडे निरखून पाहिलं. त्याला वस्तादांची ओळख पटली. त्यांच्याकडे बोट दाखवत तो बोलू लागला. ए नामा, नामा, पाहिलं का कोण आहे ते? अरे आपलं वस्ताद आहे. वस्तादांना अना अना तुम्ही वस्ताद नाही, बाप्पा, देव बाप्पा हायचा. देव हायचा आमचं देव. तुम्ही गावासाठी एवढं करता. गाव काय करतं तुमच्यासाठी? हा, गाव काय करतं तुमच्यासाठी? तोल सावरत तो नामाकडे वळला आणि म्हणाला, हे नामा, अरे वस्तादांच्या पाया पड. देव आहे तो आपला. दोघंही वस्तादांच्या पाया पडण्यासाठी पुढे झाले. त्यांना थांबवीत वस्ताद म्हणाले, अरे असू द्या, असू द्या, जावा घरला. आता लई वकूत झालाय, जावा. वकूत झालाय? झाला वकूत तर होऊ द्या वस्ताद. आम्हाला बी आमच्या गावासाठी काहीतरी करायला पाहिजे का नको? हो काय ना नामा? तर पण सीतारा काय करायचं का आपण? अरे बाबानू, काय करायचं ते सकाळच्याला बघूया. आता गपगुमान जावा घरला. वस्ताद, तुम्ही वस्ताद आहेचा ना? मग आमचं ऐका, ऐका आमचं. आम्ही दोघं थराला उभारणार. थराला हम दो भाई मटका फोडेंगे. आम्हाला पण गावाच्या नावासाठी गावासाठी. त्या दोघांना नीट उभंही राहता येत नव्हतं. त्यांचा अंगविक्षेप आणि तोंडातल्या तोंडात होणाऱ्या शब्दांचा घोळ पाहून मैदानातल्या सगळ्यांचंच मनोरंजन होत होतं. सगळेजण हसत होते, पण सिद्धू मात्र आतून तडफडत होता. आपला बाप आणि चुलत्यामुळे सगळ्या पोरांपुढे त्याला मान खाली घालावी लागत होती. काही बोलायची सोय नव्हती. दारुड्या बापामुळे होत असलेला अपमान आणि नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सीताराम आणि नामा या 2 भावांनी दारूच्या नशेत मैदानावर घातलेला गोंधळ वस्तादांनाही आता सहन झाला नाही. ते थोड्या रागानेच कराडले. थराला उभारायची लायकी आहे होय रे तुमची? हा, अरे काय म्हणून वारगेला आलेल्या पोरांसमोर तमाशा करायला जात? जावा बघू आधी तिकडे. तोंड बघून तुमची ती. त्याने सिद्धूकडे पाहिलं. सिद्धूला म्हणाले, सिद्धू, या दोघांनी घेऊन घरला जा रे. काय थर लावते ते घरला जाऊन लावू देत. सिद्धूने एक शब्दही न बोलता त्या दोघांना धरलं. अक्षरशः ओढत रेटत आपल्या ताकदीनं तो त्या दोघांनाही घराकडे घेऊन गेला. मैदान पुन्हा शांत झालं. वस्तादांनी शेवटची सूचना द्यायला सुरुवात केली. हे बघा, आता इकडे बघा सगळ्यांनी. परवा दिवशी कुणी दारू पिऊन हंडी फोडायला आला आणि मला कळलं
तर हांडी फोडायच्या आधी त्याचंच पहिलं टाकोरं फुटल. सगळेजण शांत, खाली मान घालून उभे. सर्व वडगावकरांना वस्ताद किती शिस्तप्रिय आहेत हे माहीत होतं. हा, हे ध्यानात ठेवा सगळ्यांनी. उद्या रातच्याला देवळात भेटूया. जावा आता अंधारातनं सांभाळून. एकामागून एक सगळेजण आपापल्या घराकडे निघून गेल्यानं मैदान रिकामं होत गेलं. काळोख अधिकच दाटत होता. रात्र गडद होत होती. आता त्यांना स्वतःचं घर आठवलं. निर्मला माय वाट बघत असेल या विचाराने पावलांनी घराची वाट धरली. निर्मला माय आणि रेणुका त्यांची वाट पाहत होत्या. गेले कित्येक दिवस हे असं त्यांचं वाट पाहणं नेहमीच झालं होतं. वस्तादाने आंघोळी केली आणि दिनकरासह ते जेवायला बसले. तेवढ्यात महारवाड्यातून भांडण चालू झाल्याचा आवाज आला. दिनकरकडे बघून ते म्हणाले, सित्यानाने नाम्यानं म्हणल्याप्रमाणे थर लावायला चालू केलं वाटतंय. तेव्हा निर्मला माईने विचारलं, म्हणजे हो, हे आणि काय व्हायक नाही ते? अगं, दोघं बी तिथं मैदानावर आलत, पिऊन फुलले. आम्ही बी दहीहंडीचं थर लावणार म्हणालत. सिद्धूला म्हणलं, ह्याच नाही घरला घेऊन जा पहिलं, काय लावायचं ते थर लावू देत घरात. निर्मला माय आणि रेणुका दोघेही खुदूखुदू हसायला लागल्या. तिकडे भांडणाचा आवाज वर वर जाऊ लागला होता. हवेसारखा गावभर पसरू लागला होता. वस्तादाने हातावर पाणी घेतलं आणि ते उठले. वाईच येतो ग जाऊन, बघून येतो काय धिंगाणा घालायला तो, असं म्हणून त्याने हातात काठी आणि बॅटरी घेतली. पायात पायतन सरकावून ते महारवाड्याकडे निघाले. त्यांच्या चालीबरोबर बॅटरीच्या उजेडात वाट कधी उजळत होती तर कधी अंधारात बुडत होती. रस्त्याच्या कडेला बसलं एखादं कुत्रं उगाचच कान टवकारून पाहू लागलं. चालत चालत वस्ताद पंद्यावरल्या सावरीच्या झाडाखाली पोहोचले. आता भांडणाचा शब्द न शब्द स्पष्टपणे ऐकू येत होता. रात्रीचे 12 वाजून गेले होते. सीताराम आपल्या सख्या भावाला नामदेवाला आव्हान देत होता. अगर किसी ने माँ का दूध पिया है तो सामने सामने आओ. मध्यरात्री महारवाड्यात असा हिंदी राष्ट्रभाषेचा उद्धार होत होता. हिंदी पिक्चरची डायलॉगबाजी होत होती आणि हा चलचित्रपट पाहण्यासाठी महारवाड्यातले सर्वजण सिद्धूच्या घरासमोर गोळा झाले होते. वस्ताद अण्णा सावरी खालूनच कडाडले. सीताराम, ये सीताराम, अरे काय खेळ मांडला यो? निम्म्या रात्रीला कशाबाई लोकांच्या झोपाचं खोबरं करता सर? आता गप बसताय का येऊ तिकडे? अंधारातून कानावर पडलेल्या अण्णांच्या आवाजाने दोघेही भाई भाई जरा थंड झाले. दर शुक्रवारी बाजाराच्या दिवशी महारवाड्यात हा असा बिन पैशांचा तमाशाचा फड रंगतोय. केव्हा आणि कसे सुधारायचे हे लोक, असा विचार करीत यशवंत वस्ताद परतले. त्याने अंथरुणावर अंग झोकून दिलं. बराच वेळ विचार करत ते तसेच पडून राहिले. तरुणपणात मुंबईला होते तेव्हा ते स्वतःही दारूच्या आहारी गेले होते. या दारूनच दौलतरावांसारख्या वाघालाही गिळून टाकलं होतं. आता त्याचा पश्चाताप होत होता. शहरातली ही दारूची कीड आता पार खेड्यापर्यंत पोहोचली होती. वडगावही त्यातून सुटला नव्हता. काय बी करून ही कीड हिळावर चिरडाया पाहिजे. काहीतरी जालीम औषध आपल्याला शोधाय पाहिजे. निवांत झोपलेल्या वडगावच्या मनात जो विचार आला नव्हता तो वस्तादांच्या मनात येत होता. एकदा या दहीहंडीच्या यापातनं बाहेर पडतो, मग काय करायचं बघूया, असं म्हणून या दारूबंदीसाठी नेमकं काय करावं यावरती ते विचार करू लागले. बराच वेळ मनात जुन्या नव्या घटनांची उलथापालथ होत राहिली आणि मग कधीतरी त्यांचा डोळा लागला. गावाच्या कोपऱ्यातील एका घरात अजूनही जागत असलेला संस्कार, गावची संस्कृती, उद्याच्या उजाडणाऱ्या नव्या पहाटेची आशा मनात धरून झोपी गेली. काल वडगावच्या गाव पांढरीच्या देवळात अष्टमीचा सण साजरा झाला. रात्री 12च्या ठोक्याला बाळकृष्णाचा जन्म झाला. सवाशींना पाळण्याची दोरी उडून झोका दिला आणि त्या दोरीला सर्व वडगावकरांचे हात लागले.
कोणीतरी सुंटवडा वाटला. माणसाला जन्म घालणाऱ्या देवाचा जन्मोत्सव माणसाने साजरा केला. आज दहीहंडीचा दिवस, गोपाळकाल्याचा दिवस, बाळकृष्णाच्या बाललीलांचा दिवस, वडगावकरांच्या एकीचा, भक्तीचा आणि संस्कृती जपण्याचा सण. मनातले सारे भेद बाजूला ठेवून आजच्या दिवशी मात्र सर्व वडगावकर एकत्र येतात. त्यांच्यासाठी दहीहंडी हा फक्त खेळ नसतो, तर तो त्यांच्यासाठी सामाजिक एकतेचा उत्सव असतो. याच भावनेने दरवर्षी या दिवशी प्रत्येक वडगावकर वीर बजरंग व्यायामशाळेच्या प्रांगणात येतो. तसाच तो आजही मैदानात जमला होता. श्रावणातील सकाळचं स्वच्छ कोवळं सोनेरी ऊन सर्वांच्या अंगावर पडलं होतं. हवेत सुखावणारा गारवा होता. वडगावच्या वातावरणातला उत्साह मात्र उसळलेल्या कारंजासारखा फुलारला होता. घुणे मास्तरांनी वीर बजरंगचे लाल टी शर्ट सर्वांना वाटले होते. गावकरी ते टी शर्ट घालून इकडे तिकडे उत्साहाने फिरत होते. वडगावच्या गल्ली बोळातून सर्वत्र हे लाल टी शर्ट घातलेले खेळाडूच दिसत होते. आज तळावरल्या गुलमोहराचा लालिमा सर्व गावभर पसरला होता जणू. टी शर्टवर छाती फाडून प्रभू रामचंद्र आणि सीतामाता दर्शवणाऱ्या बजरंगबलीचे चित्र छापलेले होते. ते टी शर्ट अंगावर चढताच प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून येत होती. वस्तादांनी सांगितल्याप्रमाणे भाकरी बांधून प्रत्येक जण दहीहंडी फोडायच्या तयारीनंच घरातून निघाला होता. व्यायामशाळेच्या लाऊडस्पीकरवर गोविंदा आला रे आला हे गाणं दणक्यात वाजत होतं. मैदानाच्या मधोमध काहीशा उंचीवर दहीहंडी बांधलेली दिसत होती. आधी आपल्या गावातली ही हंडी फोडायची आणि मगच मोहिमेवर बाहेर पडायचं होतं. यशवंत वस्ताद कोण आलं कोण राहिलंय याची बारकाईने शहानिशा करीत होते. जमलेले लोक घोषणा देत होते. मैदानात गोंधळ वाढत होता. वस्ताद सर्वांना शांत राहण्याची विनंती करत होते, पण त्या क्षणी कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता. गोंधळातून समोर दिसणाऱ्या धोंडीबाला त्यांनी विचारलं, अरे तुझ्या पोरग्याला वसंताला घेतलास काय? हो, वर जायला हलक्या अंगाचा गाडी पाहिजे आहे. हा, तो गडी चढतोय बरोबर. तू काही काळजी करू नकोस. पोराला घ्या आधी बरोबर. शिवगावची मानाची हंडी फोडायला बालगोविंदाचा मान सगळ्यांच्या विचारानं त्याला दिलेला आहे. तेवढ्यात घुणे मास्तर दुरून खुलेनच विचारू लागले, अण्णा मुखादमांचा पत्त्या नाही अजून. ट्रकची काय व्यवस्था? वस्तादाने जवळच उभे असलेल्या अशोकरावांकडे पाहिलं आणि काहीशा नाराजीनेच ते म्हणाले, अशोकराव काय म्हणायचं हे मुकादमांचं? तेवढ्यात लांबून ट्रक येताना दिसला. संपतरावांनी स्वतःऐवजी दुसरा ड्रायव्हर पाठवला होता. काहीतरी असू देत, ट्रकची व्यवस्था तर झाली होती एकदाची. संपतरावांचा पत्ता नव्हता, पण सरपंच प्रकाशराव मात्र आले होते. हात बांधून ते सगळं पाहत होते. गिल्ल्याचा लक्षुतात्या, चौगल्याचा रानबामा असे वस्तादांच्या वारगीतले म्हातारे गडी देखील उत्साहाने आले होते. गफूर चाचा आणि असलम चाचा सालाबाद प्रमाणे हिंदूंच्या या सणातही उत्साहाने सामील झाले होते. त्यांची तरुण पोरं बशीर आणि अब्दुल दरवर्षीच्या दहीहंडी टीममध्ये हिरिरीने भाग घेत असत. यातून सर्वांना वडगावचा धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकता दिसत होती. सिद्धू, लव्हाराचा चंदू, दिनकर, बशीर, अब्दुल, गुरुवाचा केरबा, हाराचा धोंडीबा हे वडगावच्या वीर बजरंग गोविंदा पथकाचे खंदेवीर. सर्वजण कमर बांधून खांद्यावर टॉवेल टाकून मोहिमेवर जायला सज्ज झाले होते. एक एक वीर उंचा, पुरा आणि बलदंड अंगाचा. पंचक्रोशीतल्या इतर गावच्या संघाचे 10 थर म्हणजे यांचे 8. आणि म्हणूनच कोणालाही सहज शक्य नसलेल्या शिवगावच्या देसाईंची दहीहंडी फोडण्यासाठी खास वडगावच्या गोविंदाची वाट पाहावी लागायची. ही हंडी बघण्यासाठी संपूर्ण पारगाव तालुका शिवगावात एकवटायचा. अनेक पथकांनी जीव तोडून प्रयत्न करून पाहिले, पण शिवगावच्या हंडीला आज तागायत कोणाचाही हात लागला नव्हता. सरपंच प्रकाशरावांच्या हस्ते दहीहंडीची पूजा झाली. त्यांनी दौलतरावांच्या पुतळ्याला हार घातला. दौलतरावांचे चिरंजीव अशोकरावांनीही आपल्या वडिलांच्या पुतळ्याला हार घातला. त्यांचे डोळे किंचित पाणावले. नमस्कार करून वस्ताद मैदानाच्या मधोमध आले. त्यांनी जोरात शिट्टी वाजवली. वस्तादांच्या शिट्टीच्या आवाजाने क्षणार्धात मैदानात शांतता पसरली. वस्तादांचा आदेश ऐकण्यासाठी सगळे कान देऊन उभे राहिले.
हा, आता सगळ्यांनी शांत राहावा जरा. आणि इकडं बघा, वडगाव ब संघातल्या खेळाडूंनी असं जरा पुढे यावा. वस्तादाने आदेश दिला. पुढच्या पिढीतील लहान गटातले खेळाडू पुढे झाले. त्यांना सोपं हवं म्हणून दहीहंडी थोडी खाली घेतली गेली. लहान खेळाडूंचे थर लागले. त्यांच्या आया बहिणी व्यायामशाळेच्या कट्ट्यावरून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव करू लागल्या. शेवंता, रेणुका सुद्धा निर्मला माईसह दहीहंडीची ही रंगत पाहायला आल्या होत्या. लहान लहान गोपाळावर पाणी ओतताना महिला वर्गाला अपार आनंद होत होता. लहानग्यांचे 4 थर लागले. एक छोटा गोविंदा 5व्या थरावर जाण्यासाठी धडपडू लागला. अचानक कोणीतरी गगनभेदी गर्जना केली. अरे बोल बजरंग बली की. आणि मग एक सुरात सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मैदानाच्या 4ही दिशांनी उसळला. जय. आणि पुढच्या क्षणी हंडी फुटली. दही, पाणी, आनंद आणि जल्लोष मैदानभर उधळला गेला. वडगावचे छोटे गोविंदा मैदानाच्या मधोमध धिंगाणा घालू लागले. बाया माणसं मैदानाची माती आपल्या मस्तकाला लावू लागली. फुटलेल्या मडक्याच्या कवचा गोळा करण्यासाठी गावच्या पुरी बाळींची तारांबळ उडाली. फुटलेल्या हंडीच्या कवचीचा तुकडा म्हण देवारात ठेवला तर घरात भारी बरकत येते, अशीच सर्व श्रद्धाळू वडगावकरांची धारणा होती. मैदानावर आता सगळीकडे जल्लोष चालू होता. लहान थोरांच्या छात्या भरून आल्या होत्या. सर्वांच्याच माना अभिमानाने उंचावल्या होत्या. आणि मग स्पीकरवर गाणं सुरू झालं. अरे 1 2 3 4. आणि मग सर्व पोरांचा आवाज त्यात मिसळला. वडगावची ही पोरं हुशार. सिद्धू, दिनकर, बशीर अशी तरुण पोरं ट्रकाचे फाळके पडून ट्रकमध्ये चढले. त्यांनी लहान पोरांना हात देऊन वरती घेतले. खाली असलेल्या खेळाडूंच्या साह्याने म्हातारे कोतारेही अलगद ट्रकमध्ये पोहोचले. सिद्धू आणि दिनकरने त्यांनाही हात दिले. अरे दिनू, रावल्या कुठं दिसत नाही अजून? काय मारल्यान कलटी? छे छे, तसं नाही करणार ते. ते ते विक्रयाबरोबर येईल बघ. हा बरोबर, काल अण्णानेच विक्रमला बाईक घ्यायला सांगितलं ना. आता आपण कुणाची वाट बघायला नको. अण्णा आणि धोंडीबादा पुढे बसतील केबिनमध्ये. आपण वरती टपावर जाऊया. हे दोघे टपावर जाण्यासाठी वळले तेवढ्यात डोळ्याला गॉगल लावून राजदूत मोटरसायकलवर विक्रमची शानदार सवारी आली. मागे कदमाचा राहुल्या बसला होता. राहुल्याच्या हातात जाडजूड दोरखंड होता. मोटरसायकलवरून न उतरताच राहुल्याने दोरखंडाचं बंडल ट्रकमधील सिद्धूच्या दिशेनं फेकलं. सिद्धूनं ते अलगद झेललं आणि तो दिनकरच्या कानात कुजबुजला. हे बघ आलं मोठ्या बापाचं. निव्वळ शोष आहे नाही बघ. झगामगा आणि मला बघा. विक्रमचा ॲटिट्यूड सिद्धूला पहिल्यापासूनच सहन होत नव्हता. दिनकरने त्याच्या हातात दोराचे एक टोक घेऊन त्याला समजावलं. ह्या दौलतराव पाटलांचा नातू म्हणून थोडा ऐट असणारच. आपण विचार करायचा नाही रे. आपण आपलं काम करूया. चल तू जा टपावर हे दोराचं टोक घेऊन. दिनकरने आणि सिद्धूने मधोमध एक दोर टपावरून पाठीमागच्या फाळकाला घट्ट बांधला. त्या दोराला आधारासाठी धरून काही जण उभे राहिले. सिद्धू, दिनकर आणि पथकातील मुख्य खेळाडू ट्रकच्या टपावर चढून बसले. यशवंत वस्ताद धोंडीबासह ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसले. ड्रायव्हरने स्टार्टर मारला. खड्या आवाजात गर्जना सुरू झाल्या. सारं वडगाव दुमदुमून निघालं. जमलेल्या आया बहिणींनी कानशिलावर बोटं मोडून आपल्या लहानग्यांचे कौतुक केले. निरोपासाठी त्यांचे हात उंचावले. प्रकाशराव आपल्या बुलेटवर बसले. घुणे मास्तर अशोकराव स्कूटरवर बसले. प्रकाशराव आणि अशोकराव दोघेही माळा शेतापर्यंतच जाणार होते. निरोप देऊन तिथूनच ते परतणार होते. घोषणांच्या गजरात वडगावचे सगळं पथक ट्रकमधून वडाच्या देवाकडे निघालं. वडाच्या बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी. 100-150 गाववाले माळा शेतातील वडाखाली जमले. वस्तादाने अगरबत्ती पेटवली. नारळ फोडला. हिरव्या तंबाखूचा चुट्टा धगधगू लागला. गारहानं घातलं गेलं. आता ही फक्त वडगावची दहीहंडीची टीम नव्हती, तर बजरंग बलीची वानर सेनाच होती. आणि ती जणू काही युद्धासाठीच पुढे निघाली होती. कोणेवाडीच्या दिशेने.
मैदान मारण्यासाठी. कोणेवाडीतल्या 2-3 हंड्या फोडून वीर बजरंगची वानरसेना अखेर शिवगावच्या देसाईंच्या प्रतिष्ठेच्या हंडीजवळ पोहोचली. शिवगावात एकवटलेला सर्व तालुका वडगावच्या वीर बजरंगची वाटच पाहत होता. भव्य स्टेज उभारलेलं होतं. शिवगावचे सरपंच देसाई आणि गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी स्टेजवर विराजमान होती. वीर बजरंग पथकाचं आगमन होताच देसाईंनी स्वतः स्टेजवरून खाली उतरून वडगावच्या पथकाचं उत्साहाने स्वागत केलं. त्यांनी वस्ताद यशवंत अण्णांना आपुलकीने मिठी मारली. शिवगावात माणसांचा अक्षरशः महासागर उसळला होता. पाय ठेवायलाही जागा नव्हती. तालुक्यातल्या इतर गावातील नामांकित दहीहंडी पथकं ही आपापल्या खेळाडूंसह तिथे उपस्थित होती. सगळीकडे घोषणा सुरू होत्या. स्पीकरचा कर्णकर्कश आवाज त्यात अधिकच भर घालत होता. वातावरण अधिकच तापलेलं होतं. अलोट गर्दीमुळे लोक एकमेकांना धडकत होते, पण त्याचे कोणाला काहीच वाटत नव्हते. त्यांच्या नजरा लागल्या होत्या उंचावर बांधलेल्या हंडीवर. तब्बल 8 थरांची उंच हंडी. आत्तापर्यंत अनेक संघांनी प्रयत्न केले होते, पण अजून एकालाही यश मिळालं नव्हतं. एकाचाही हात हंडीला लागला नव्हता आणि म्हणूनच सगळ्यांची नजर एकाच संघावर होती. आणि तो संघ होता दौलतराव पाटलांच्या वडगावचा वीर बजरंग. आता ही पोरं काय कमाल करतात बघूया. हाच प्रत्येकाच्या मनातील उत्सुकतेचे शिखर गाठणारा प्रश्न. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.